ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा दुसरा चॅप्टर आहे पेशीजाल टिश्यू. तर याच्यामध्ये टिश्यूंचे वर्गीकरण दिलेले आहे. त्यामध्ये इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू आणि त्यांच्यामध्ये परत काय काय भाग पडतात त्यांचे पण एक्सप्लेनेशन किंवा क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे इथं कनेक्टिव्ह टिश्यूचे वर्गीकरण, कनेक्टिव्ह टिश्यूची माहिती आणि त्याचे वर्गीकरण, इपिथेलियल टिश्यूची माहिती आणि परत त्याचे वर्गीकरण, अशा पद्धतीने सगळी माहिती ॲक्युरेट दिलेली आहे. आणि डायग्रॅम पण दिलेले आहेत. डायग्रॅममध्ये बघितलं तुम्हाला समजेल. आणि डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपल्याला असाइनमेंटसाठी पण डायग्रॅम देतात. तर सगळ्या डायग्रॅम आपल्याला यायला हव्यात. ते टिश्यूचे जराशा किचकट वाटतात डायग्रॅम, पण काय हरकत नाही, एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मी तिसरा टॉपिक टाकेन. तर ज्यांना व्हिडिओ व्हिडिओचा उपयोग होतो आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढे पण पाठवा.